नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांनो तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनो, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे 18 तारखेपासून म्हणजे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी 10% पदकपातीच्या आणि जो पहिला टप्पा झाला आहे त्यातल्या रिक्त अपात्र गैरहजर पदे या सेकंड फेजमध्ये देऊन शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि सर्व आस्थापनांना ज्या जाहिरातीचे टॅब ओपन करून देणं आवश्यक आहे ते पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्यासाठी टॅब द्यावात। या प्रमुख मागणीचं इथं शेकडोच्या संख्येनं अभियोग्यताधारक हजर आहेत। काही अभियोग्यताधारक चहा पाण्यासाठी आत्ताच बाहेर गेलेले आहेत, परंतु जे हजर आहेत त्यांच्यासोबत हा एक ज्वलंत मागण्यांचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर या आंदोलनातील घोषणा तुमच्या कानापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या कानाच्या पडद्यासोबत मनाचेही पडदे उघडतील अशी मला खात्री आहे। पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा। जोश पाहिजे आपल्या घोषणामध्ये। आपल्या घोषणा ऐकून अधिकारी आणि प्रशासनाच्या काळजाची धडधड वाढली पाहिजे। हां, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अजून काय? मुलांना शिक्षक द्या, मुलांना शिक्षक द्या। या औपचारिक आणि सुरुवातीच्या घोषणा आहेत। जर या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्यासाठी टॅब ओपन नाही झालात आणि जर सेल्फ सर्टिफाईडचा टॅब ओपन नाही झाला किंवा जाहिरातीसाठी टॅब ओपन नाही झाला तर मात्र या धरणे आंदोलनाचं उग्र रूप तुम्हाला पाहायला भेटेल। एवढाच मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो आणि या अभियोग्यताधारकांचं जॉबचं स्वप्न आणि शाळकरी मुलांना एक पात्र शिक्षक, अभियोग्यताधारक शिक्षक मिळण्याचं स्वप्न फक्त तुम्ही पूर्ण करू शकता। या मागणींसह हे जे आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे, उद्या या आंदोलनाची आम्ही तीव्रता डबल करू आणि हे आंदोलन आणखी मोठ्या प्रकारे आणि आणखी मोठ्या स्वरूपात करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय लोकांना म्हणजे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी विजय यादव, कोर टीम सदस्य, नागपूर आंदोलन 18 डिसेंबर यशवंतराव स्टेडियम धंतोली नागपूर इथून आज जे बेमुदत धरणे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे त्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत तुम्ही वाचून घ्या। मी तुमचा सहकार्यासाठी वाचतोय। आपल्या प्रमुख मागण्या आहेत की जाहिरातीसाठी टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून देणे, सेल्फ सर्टिफाईडला टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून देणे। ज्या आस्थापनांनी जाहिरात दिली होती परंतु 80% पदभरतीची जाहिरात नव्हती, त्यांनी 80% पदभरतीची जाहिरात द्यावी आणि ज्या आस्थापनांनी आतापर्यंत जाहिरातच दिली नाही त्यांनी सुद्धा 80% पदभरतीची जाहिरात देणे बंधनकारक असावं। या मुख्य मागण्यासोबत आपण हे नागपूरमध्ये आंदोलन करत आहोत। आपल्या आंदोलनाचा पहिला दिवस आणि माननीय तुषारदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, संदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले मान्यवर संदीप भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोर टीम आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारक यांच्या मार्फत जो हा लढा उभा केलेला आहे त्या लढ्याचा आज पहिला दिवस आहे। आज पहिल्या दिवशी जो टेंट आपण घेतला होता, एक 10 बाय 15चा टेंट घेतला होता, तो टेंट कमी पडून आपल्याला 1000चा एक मोकळा टेंट आपल्यामध्ये वाढवावा लागला। कारण अभियोग्यताधारकांची संख्या सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून ही सतत वाढत आहे। आताही कित्येक अभियोग्यताधारक सध्या ट्रॅव्हल करत आहेत आणि या भागातले विशेषतः विदर्भातले जे अभियोग्यताधारक आहेत मोठ्या संख्येने इथं हजर राहत आहेत। इथं आंदोलनाच्या ठिकाणी आयोजित केल्याप्रमाणे आपण राहण्याची, खाण्याची, चहाची सर्व व्यवस्था केलेली आहे। जे अभियोग्यताधारक अजूनही घरातून निघलेले नाहीत त्या अभियोग्यताधारकांना माझं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर नागपूर आंदोलनामध्ये या। कारण आत्ताच आपल्याला पोलीस प्रशासनाकडून डेलिगेशन बोलवण्यात आलं होतं। त्या डेलिगेशनला
सांगण्यात आलं होतं की अतुल सावे सर तुम्हाला भेटतील, परंतु आपल्या आंदोलकांची, आपल्या कोर टीमची मुख्य मागणी आहे की मुख्यमंत्री किंवा होणारे शिक्षण मंत्र्यांची आमची भेट घालून द्या. कारण जिथं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तिथं बोलण्यामध्ये जास्त अनुचित असतं किंवा ते उचित असतं. जिथं प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतील तिथंच बोलणं उचित असतं. त्यामुळं आज आपली डेलिगेशन टीम न जाता आपण योग्य त्या व्यक्तीची भेट घालून देण्यासाठी ते डेलिगेशन टीम आपली गेलेलीच नाही, आपण न जाणं स्वीकारलेलं आहे. तर महाराष्ट्रातील बाकीच्या तमाम अभिगतधारकांना माझी विनंती आहे की तुम्ही खास करून जे विदर्भातले आहेत, ज्याने आतापर्यंत आंदोलनामध्ये भेट दिलेली नाही, त्यांनी आंदोलनस्थळी हजर राहावं. कारण तुम्ही येऊन जाऊनही करू शकताय, कारण आंदोलनस्थळ हे मुख्य 17 पूर्ण व्हायचेच आहे आणि 22 मधला पहिला सेकंड फेजसाठी सर इतक्या नाही 15,000 जागा पुन्हा रिक्त आहेत. त्याच्यामध्ये 10% कपात अपात्र रिक्त जागा ज्या आहेत एकच आहे की त्यांनी लवकरात लवकर ते पोर्टल सुरू करावं. पवित्र पोर्टल ती प्रणाली आहे ते प्रणाली जर लवकर सुरू केली सर महाराष्ट्रातील तमाम पात्रताधारक जे बेरोजगार बसले आणि सर TET CET टेटकडे पास आहे. फक्त पोर्टल सुरू आपल्या मतदारसंघामध्ये पण सर अशा आहे की मॅनेजमेंटच्या शाळा म्हणजे बरेचसे ऑलमोस्ट लोक रिटायर झाले सर. शिक्षकच नाही आहे, BA झालेला पोरगा शिकवायला होतो, BSc झालेला पोरगा सगळं स्पष्ट बहुमत असताना सुद्धा अजूनपर्यंत ते वाटप झालेलं नाही. कोणाकडे मागायचं, काय मागायचं? पवित्र पोर्टल लवकर सुरू करावे. जय भीम जय शिवराय मित्रांनो, संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. सेकंड फेज या रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी यासाठी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुरू असलेलं आंदोलन आपण बघत असाल. युवा विद्यार्थी असोसिएशन शिक्षक भरतीसाठी आंदोलन. मित्रांनो, या आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या आहेत, या आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत. रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशन हिवाळी अधिवेशनादरम्यान बेमुदत धरणे आंदोलन या संदर्भामध्ये आंदोलन करताना ही मागण्या पूर्ण करताना त्यातील मागण्या ज्या आहेत ते बघू शकता. उपस्थित तुषार देशमुख सर, सुरणकर, रामचंद्र शिरामे, अमित गाडरे, आकाश कांबळे, सोबतच आधी इतर अतुल टिंगणे असो, बिशन असो, वानखेडे असो, तागडे मॅडम असो, सुहास भोयर सर असो आदी उपस्थित, तसेच विजय यादव सर, ब्रह्मानंद आमचे मोरे सर, असे अनेक त्या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित आहेत. मी माझ्या व्यक्तिगत कारणामुळं सध्या उपस्थित होऊ शकल नाही, पण जाणार आहे. व्यक्तिगत कारणं आहेत त्यामुळं मला शक्य झालं नाही, जशी यादव सरांना सगळी कारणं माहिती आहेत. मित्रांनो, या मागण्यामध्ये जे काही आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आहेत तर ते अशा पद्धतीच्या आहेत. पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे तसेच खाजगी संस्थांच्या रिक्त जागेच्या 80% जागाची जाहिरात पोर्टलला दिली पाहिजे. जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून दिला पाहिजे. अभियोक्ताधारकांना सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. 10% रिक्त अपात्र गैरहजर तसेच खाजगी संस्थांच्या रिक्त पदासह दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिराती येत्या 8 दिवसात देण्यात याव्यात. पहिल्या टप्प्यात जाहिराती न दिलेल्या सर्व आस्थापनांना 80% रिक्त पदाची जाहिरात देणे बंधनकारक असावे. अशा पद्धतीच्या या आंदोलनातल्या मागण्या आहेत. तरी मी आपल्याला जाहीर विनम्र आवाहन करतो आहे की नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आसपासच्या जिल्ह्यातील किंवा विदर्भातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आंदोलनस्थळी भेट द्या. या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा. मी शक्य झालं तर जवळपास प्रयत्न करतो 20 तारखेला त्या ठिकाणी किंवा 21 तारखेला शेवटच्या दिवशी तरी मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करतो. मी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की आंदोलनाचा धागा बना. त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलात तर नक्कीच आपल्या आंदोलनाची मागण्यांची